चितळीची बाकरवडी एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर आपण काही राजकीय बातम्यांचा आढावा घेऊया. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये उबाटाच्या खासदारांची एक बैठक आयोजित केली होती. पण ही बैठक कमालीची वादळी ठरल्याची माहिती मिळते. राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी या बैठकीत चांगल्या संतापल्याचं कळतंय. राज्यसभेसाठी संजय राऊतांनी परस्पर शरद पवारांचं नाव का घेतलं असा प्रश्न विचारत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे ठाकरेंच्या खासदारांची बैठक त्यातल्या चिंतनापेक्षा वादामुळेच अधिक चर्चेत राहिली. या बैठकीतच आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरावं असा सूर सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालं. तर एका खासदारानं दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे या बैठकीत काहीसे नाराज मनस्थितीतही पाहायला मिळाले. त्यांनी एकाही खासदाराशी संवाद साधला नसल्याचं कळतंय. तर उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊया. ठाकरेंसमोरच चतुर्वेदी भडकल्याचं चित्र दिसलं. ठाकरे असं आपल्या खासदारांना संबोधून म्हणाले की माझा तुमच्यावरती विश्वास आहे. मला भाजप आणि राष्ट्रवादीचे लोक सांगतात की तुमचे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. ही सगळी लढाई मी तुमच्याच भरवशावरती लढतोय असं खासदारांना संबोधून उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आणि याच दरम्यान प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की मला विरोध नोंदवायचा आहे. संजय राऊत हे पवारांबद्दल, शरद पवारांबद्दल जाहीरपणे वक्तव्य का करत होते. मग उद्धव ठाकरे म्हणाले ते बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख तर मी आहे, शेवटी निर्णय मीच घेणार आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या खडाजंगीच्या किंवा खडाखडीच्या वृत्तावरनं महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय. उबाटा गटातली ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे आणि संजय राऊत विरुद्ध उबाटा गट अशा पद्धतीचा सामना बघायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत उबाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, कारण राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसची गरज लागणार आहे. संजय राऊत यांनी शरद पवारजींचं नाव अनाऊन्स केलं, त्यांना कोणी अधिकार दिला, असे प्रश्न काही प्रियंका चतुर्वेदीकडून विचारले गेले. त्या रागाने तिकडनं निघून गेल्या आणि अगदी त्यामध्ये युवराज सुद्धा खूप नाराज होते. युवराजाने सुद्धा हमरीतुमरी झाली, कॉलर अगदी संजय राऊतांची पकडली गेली असंही आम्ही ऐकून आहोत. आणि मला वाटतं संजय राऊतांचं जे पुस्तकाचं उद्घाटन होतं त्याला सुद्धा पक्षातून कोणीच गेलं नाही. ना शिंदे म्हणजे ना उद्धवजी गेले, ना युवराज गेले. तर मला वाटतं यामध्ये सत्यता नक्कीच असू शकते. यूज अँड थ्रो ही मातोश्रीची भूमिकाच आहे. त्याच्यामुळे काम झालं की तुम्हाला जय महाराष्ट्र ही जुनी भूमिका आहे, त्याच्यामध्ये यामध्ये नवीन नाही. पण या सगळ्या नाराजीच्या वावड्या उठत असताना खासदारांच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचं वृत्त संजय राऊतांनी मात्र फेटाळलंय. त्या बैठकीत आपण नव्हतो, मात्र तिथे असं काही घडलं नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. मला माहित नाही बघा, मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही. असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे. मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य एवढंच सांगतो. त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही, तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता. पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही. पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. तर सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एकमेकांवरती टीका बरसते, तर दुसरीकडे राज्यामध्ये खराखुरा पाऊस बरसू लागलाय. पण